नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना, ती खायला एकदम चविष्ट आहे आणि एकदम चटकदार. तर माझ्या रेसिपीचं नाव आहे मूग डाळीची भजी. तर मग रेसिपीचं नाव ऐकून आलं ना तोंडामध्ये पाणी? तर मग चला बघूया काय काय लागतंय रेसिपीसाठी. चला तर मग बघूया मूग डाळीची भजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. ही भिजवलेली मूग डाळ आहे. त्यासाठी लागणारे कांदा, लसूण, मिरची, जिरं आणि मीठ. तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण टाकूयात. त्याच्यानंतर मिरची टाकूया. तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर त्याप्रमाणे तिखट टाका. जिरं टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे पहा, तयार आहे आपलं बॅटर. मुगाच्या बॅटरमध्ये आपण कांदा घालून घेऊयात. कोथिंबीर घालूया. आणि मीठ घालूया. आता हे बॅटर मस्तपैकी एकजीव करून घेऊयात. हे पहा, भजी करण्यासाठी आपलं बॅटर तयार झालं आहे. तर आपण बघूयात आपलं तेल गरम झालंय का. थोडंसं टाकून बघूया तेल गरम झालंय का. हे पहा, आपलं तेल एकदम मस्त गरम झालेलं आहे. तर आपण भजी टाकून घेऊयात. आणि हो, भजी टाकताना गॅस एक मंद आचेवर ठेवा, नाही तर भजी करपून जाईल. हे पहा, आपली भजी तयार होतीये. तोपर्यंत आपण मस्तपैकी पुदिन्याची चटणी करून घेऊयात. पुदिन्याची चटणी करण्यासाठी सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना टाकूया. त्याच्यानंतर कोथिंबीर घालूयात. मिरची टाकूया. लसूण टाकून घेऊया. आणि गूळ टाकूयात. आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया. आणि हो, मी जे हे लिंबू टाकले तर त्यामध्ये लिंबू टाकताना बी पडली आहे, तर ती काढून घ्या. आणि मग लिंबू पिळा. थोडंसं मीठ घालून घेऊया. आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करूया. हे पहा, आपली चटणी तयार आहे. आपण ती काढून घेऊया. हे पहा, आपला पहिला घाणा भजीचा तयार आहे. तो आपण काढून घेऊयात. याचप्रमाणे आपण सगळी भजी तळून घेऊयात. हे पहा, तयार आहे आपली मस्तपैकी मूग डाळीची भजी. आलं ना तोंडामध्ये पाणी? तर मग चला पटकन रेसिपी तयार करा आणि पटकन खा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा.